नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी काव्याला सांगते 15 दिवसानंतर आपलं आनंद निवास राहणार नाही आणि तेव्हा काव्याला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी बोलते मी तुला नंतर सर्व काही सांगते. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा बिल्डरला भेटायला गेलेला असतो आणि तो बोलतो मी शण्यासाठी काय करू, म्हणजे तुम्ही माझ्या नंदिनीचे आनंद निवास परत कराल. त्यावेळेस बिल्डर बोलतो तू बोलला होतास ना तू काहीही करायला तयार आहे, मग एक काम कर. असे बोलून तो आपल्या हातातली कॉफी ही आपल्या शूजवर पाडतो आणि बोलतो माझ्या शूजवरची कॉफी ती साफ कर. आणि आपण पाहतो जीवा देखील ती रुमालाने कॉफी साफ करू लागतो आणि तो बिल्डर आपल्या मित्राला बोलतो पाहिलेत का, विक्रम देशमुखांचा मुलगा हा माझे बूट साफ करत आहे. आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय वाईट वाटते. तर इकडे आपण बघतो पार्थ हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो आणि नंदिनी ही मानिनी आणि सर्वांच्या समोर बोलते काव्या आता पार्थला काय नको काय हवे हे सर्व पाहण्याची जबाबदारी ही तुझीच आहे. आणि तेव्हा काव्य ही तिथून उठून जाऊ लागते, मला स्टडी करण्यासाठी जायचं आहे. तेव्हा मानिनी ही थांबवते आणि बोलते थांब काव्या, तू अभ्यास नंतर देखील करू शकतेस, सध्या पार्थला तुझी गरज आहे, तू पार्थ जवळ बसून राहा. आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेही मनोमन आनंदित झालेले असतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मानिनी ही काव्याला आपली सून म्हणून मानणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.